जय भीम. माझं नाव श्रावण अंकुश उदागे. हा माझा मोठा भाऊ माणिक अंकुश उदागे, ज्याचा 1 मे 2014 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल 2014 रोजी संविधान प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून जयंती साजरी केली. म्हणून 1 मे 2014 रोजी तेथील जातीय गावगुंडांनी मुळशी दगडखाने ते नेऊन त्याची निर्गुणपणे हत्या केली. त्याच्या पाश्चात मी, माझा लहान मतिमंद भाऊ व आई वयस्कर एक भाऊ, वडीलही माझे मतिमंद आहेत. त्या गेल्यानंतर आमच्यावर उपासमारीची वेळ आली. उपासमारीची वेळ आल्यानंतर मग माझे पुनर्वसन काही नव्हते. त्यानंतर माझी कुटुंबाची जबाबदारी सगळी माझ्यावरती आली. आणि त्यानंतर आमचे सातवण करण्यासाठी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेने आणि इतर संघटनेने आम्हाला आमचे सातवण केले. त्यामध्ये नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेने मला खूप मदत केली. नोकरी मिळण्यासाठी, सरकारी वकील मिळण्यासाठी व केस लढण्यासाठी, सरकारी पाठपुरावा करण्यासाठी. त्यात प्रामुख्याने ॲडव्होकेट केवल ओके साहेब, वैभव गीते साहेब, रवी सरबनसोडे साहेब, अंपल खरं साहेब या नॅशनल दलित संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी मला खूप मदत केली. त्यातमध्ये नोकरी मिळण्यासाठी गीते साहेबांनी खूप माझ्यासाठी म्हणजे कष्ट घेतले. मी त्यांना फोन केला, गीते साहेब नोकरी इकडे या, पुण्याला जायचे, मुंबईला. ते एका माझ्या फोनवर यायचे. तर गीते साहेबांचा यामध्ये नोकरी मिळण्यामध्ये गीते साहेबांचा आणि ओके साहेबांचा खूप सिंहाचा वाटा आहे. आज माझे 5 वर्षानंतर, 5 वर्ष 1 महिना झाल्यानंतर माझे आज नोकरी देऊन मला नोकरी मिळालेली आहे, सरकारी नोकरी मिळालेली आहे. तर मी माझ्या कुटुंबांना, माझ्या मोठा भाऊ आहे, म्हणजे आम्हाला मोठ्या भावात जसं सांभाळत होतं तसंही मी माझ्या कुटुंबांना आता आयुष्यभर जोपर्यंत माझा श्वास होतो तोपर्यंत मी त्यांना सांभाळेन. आणि माझ्या कामातून मला वेळ मिळाला तर मी समाजकार्यही करेन. एवढं बोलतो आणि जय हिंद.